आपल्याला आंब्याच्या झाडाचे आंबे काढून घ्यायचे आहेत. ह्या आंब्याच्या झाडाला ना 10-15 वर्ष झालेलं आहे. 15 वर्षाखाली हे झाड लावलेले आहे. जेव्हा आम्ही प्लॉटमध्ये राहायला आलो होतो त्यावेळेस ही झाडं लावलेली आहेत. तर पाणी खूप काही नव्हतं तेव्हा, उन्हाळ्यात पाणी पण भेटत नव्हतं. तर आम्ही ह्या झाडांना ना टपमध्ये आंघोळ करायची आणि ते पाणी आम्ही झाडाला घालायचं. तोंड धुवायचं तांब्याभर पाणी देखील आम्ही वाया घालीत नव्हतो. तर तेवढं देखील पाणी आम्ही ती झाडाच्या बुडाला तोंड धुवत होतो, म्हणजे एवढं पाणी वायाला जाऊ देत नव्हता. तर हे आंब्याचं झाड आम्ही घरीच लावलेलं आहे. छोटा खड्डा खणला होता, 3x3चा खणला होता, थोडा मोठाच होता. तर त्यामध्ये शेणखत टाकलेलं होतं, भरपूर असं शेणखत, पाला पाचोळा सर्व असं टाकून काही आंबा लावलेला होता. तर आता आंबे ह्याला मस्तपैकी आंबेच येत आहेत. आता भरपूर असे आंबे लागलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेस आम्हाला पाणी नव्हतं ना त्यावेळेस आम्ही टँकरनं पण पाणी घेतलेलं आहे. इकडं नळ नव्हते, रस्ते नव्हते, मग त्यामुळं टँकरनं पाणी येत होतं. मग टँकरला लाईन लावून आम्ही पाणी घेत होतो. तर झाडाला आम्हालाच पुरत नव्हतं पाणी, तर झाडाला घालायला उरतच नव्हतं. मग आम्ही त्याचं नियोजन करायचं आणि नियोजन करूनच ते झाडाला आम्ही द्यायचं. म्हणजे तेव्हा आम्ही थोडंसं झाडाला कष्ट घेतले ना, त्यामुळे आम्हाला आता का त्याचा एवढा आनंद होतो ना, आणि भरपूर फळं अशी खायला भेटत आहेत. आंबा उतरते वेळेस तर एवढा आनंद होतो ना. असे खूप मोठे मोठे आंबे लागलेले आहेत. हे 2-3 झाडं होते, एक झाड जळालेलं आहे, पण 2 झाडं खूप छान आलेले आहेत, उंच उंच आणि मोठे मोठे. आणि आंबे पण खूप मोठे लागतात आणि एवढे चविष्ट आणि गोड आहेत ना. तर असं नियोजन केल्यामुळं ना, नियोजनामुळं आम्हाला याचं फळ आज खायला भेटतं. व्हिडिओ आवडला का, तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.